श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र भीमाशंकर इथं ब्रह्मध्वजारोहण, दुरुस्तीनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात रंगणार 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. बिग सॅल्यूट ऑनरिंग हिरोज इन खाकी या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मान्सून परिस्थितीवर आढावा बैठक आणि पुण्यातील खडकवासला केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, मला अतिशय समाधान आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग ज्याला संपूर्ण देशामध्ये मोठी मान्यता आहे, या ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण काम आपण सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये मूळ मंदिर जे आहे त्या मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आहे आणि परिसर विकास देखील आहे. आणि अतिशय वेगाने प्रशासनाने या ठिकाणी काम केलंय. जिल्हाधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे आमचे अधिकारी असतील, इथले सगळे जिल्हा प्रशासनातले अधिकारी असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रतीचं काम, अतिशय वेगाने काम त्यांनी या ठिकाणी केलंय. आणि आता जो परिसर विकास होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे इथलं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. मागच्या काळामध्ये इथला जो काही आराखडा आहे तो आराखडा आपण मंजूर केला. वळसे पाटील साहेब, बाबाजी, सगळे आमचे उपमुख्यमंत्री, सगळे लोक आम्ही होतो. आणि या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था झाल्यामुळे एकूणच जागा देखील जास्त मिळणार आहे. आणि इतरही ज्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पटीने वाढेल. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर इथल्या मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून बंद असलेलं श्री भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू झालं आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्री भीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचं केंद्र बनावं, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंग सारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावं आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर पुण्याचं आपलं वेगळं स्थान निर्माण व्हावं ही त्यांची दूरदृष्टी होती असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचं आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केलं. आता पुढील वर्षीच्या या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी केलं. तयारीचा आढावा आणि निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत नुकतीच पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं. कचरा व्यवस्थापन आणि अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत ज्या ज्या गावांमध्ये साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. पुणे टाइम्स मिररनं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत बिग सॅल्यूट ऑनरिंग हिरोज इन खाकी या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. कायदा सुव्यवस्थेसाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. आपले सण उत्सव निर्विघ्नपणे साजरे व्हावेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समूहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले. पोलीस दल सतत कार्यरत दिसत असूनही पोलीस दलाच्या कामाची फारच क्वचित प्रशंसा होते. शहरांची लोकसंख्या लक्षात घेता भारतीय पोलिसांवर खूप ताण असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा कौतुकास्पद उपक्रम पुढे सुरूच राहावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात एक महत्वाची बैठक नुकतीच पुण्यात झाली त्यावेळी ते बोलत होते. बेकायदा पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे 85 लाख नागरिकांना 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याचं पाणी उपलब्ध राहण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्यांनी दिल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिका क्षेत्रात कालपासून पाणी कपात सुरू झाली आहे. सध्या शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा. घरातील सर्व नळ तसंच सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील नळ जोडणी, फ्लश टाक्या आणि पाईपलाईनमधील गळती तात्काळ तपासून ती दुरुस्त करावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. सार्वजनिक ठिकाणी पाणी गळती, फुटलेल्या जलवाहिन्या किंवा पाण्याचा अपव्यय आढळल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेस कळवावं असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे.
पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस रविवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हे केंद्र सामान्यांना भेट देण्यासाठी खुलं करण्यात आलं होतं. अनेक जिज्ञासू नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले, केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र CWPRS ही भारतातील एक जलअभियांत्रिकी क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था असून ती देशातील जल पायाभूत सुविधांचे अभियांत्रिकी प्रकल्प आणि आर्थिक विकास यांना चालना देण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गती शक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिक क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6000हून अधिक मोठे धरणी असून या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRSने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस लिखित आणि मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित ऑपरेशन सिंदूर या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते नुकतंच पुण्यात करण्यात आलं. यावेळी बोलताना गोखले म्हणाले की भारताची प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याची भूमिका कायम असली तरी सध्याची क्षेपणास्त्रांची सज्जता हे नव्या भारताचं उदाहरण आहे. आपण भारतीय सेनेला संरक्षण सेना न म्हणता सशस्त्र सेना म्हणायला हवं. तोच खरा नवा भारत असेल. युद्ध सुरू करण्या इतकंच ते संपवायचं कसं हा मोठा प्रश्न असतो आणि भारतानं 72 तासांच्या एअर स्ट्राईकमध्ये ते दाखवून दिलं आहे. या कार्यक्रमाला गोखले यांच्यासह अनुवादक प्रसाद कुलकर्णी, पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कवी रमेश गोविंद वैद्य यांनी आयुष्यभर व्रतस्थपणे कवीपणाचा वारसा जपला. त्यांच्यातल्या नितळ स्वच्छ मनाच्या माणसामुळे त्यांच्या नितळपणाचं प्रतिबिंब त्यांच्या रुबायांमध्येही दिसतं, असे प्रशंसोद्गार प्रसिद्ध कवी हिमांशू कुलकर्णी यांनी काढले. ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त काव्यरसिक तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी अध्यक्षपदावरून कुलकर्णी बोलत होते. यावेळी अनिल रॉय किणीकर, ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, कवयित्री अंजली कुलकर्णी, संयोजक राजेंद्र देशपांडे उपस्थित होते. वैद्य यांच्या कविता आणि एकंदर काव्यात्म प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ कवी गझलकार रमण रणदिवे म्हणाले, रमेश गोविंद वैद्य त्यांची मनोभूमिका अशी आहे, ते सुरेश भटांच्या शब्दात जर सांगायचं झालं, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण आहेत. रमेश वैद्य एखाद्याला पुढे जायचं असेल ते स्वतः अलीकडे येतात आणि ज्याला पुढे जायचं त्याला ते जाऊ देतात. आजकाल कवींच्या मध्ये असणारी ही अतिशय दुर्मिळ भावना त्यांच्यामध्ये आहे, कारण त्यांनी अनेक नव्या कवींना व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांच्या रुबाया पण अतिशय गाजल्या. रॉय किणीकर, लोककवी मनमोहन, सुधीर मोघे अशा लोकांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्या प्रेरणेतूनच त्यांनी रुबाया लिहायला सुरुवात केली. कला ही अशी आहे की आयुष्याच्या कल्पवृक्षाला शाश्वताची फळं कलेतूनच मिळतात आणि मानवी आयुष्यातील अपरिहार्य प्रश्नांची कठोर समंजस जाण, क्षणाच्या संचितावर सिद्धांतात दडपण येऊनच येणारी नितळ प्रामाणिकता परमेश्वराच्या दारासमोर सुद्धा वाखाणली जाते. तेव्हा हा मनुष्य श्रद्धाळू आहे, श्रद्धेने कवितेवर प्रेम करणारा आहे, हा मुळाचा हाडाचा कवी आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन मनोज क्षीरसागर आणि डॉक्टर स्वाती म्हाळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.